नमस्कार. आजकाल आपण सगळेच म्हणजे अगदी चहाच्या टपरीपासून ते मोठ्या मॉल्सपर्यंत सगळीकडे क्यूआर कोड वापरतो. किती सोपं आहे ना? स्कॅन केलं, पिन टाकला की झालं पेमेंट. पण विचार केलाय का की ह्याच सोप्या गोष्टीमध्ये एक असा धोका लपलाय जो आपलं बँक अकाउंट क्षणात खाली करू शकतो? हो, आज आपण ह्याचबद्दल बोलणार आहोत. जरा विचार करा. आपण फक्त ₹150 द्यायला गेलो आणि अकाउंटमधून कट झाले तब्बल ₹15,000. धक्का बसला ना? मनात प्रश्न येतोच की अरे, मी तर फक्त ₹150 दिले होते, मग हे 15,000 कुठून गेले? आणि बघा 15,000 ही काही छोटी रक्कम नाहीये. हा फक्त एक आकडा नाही, तर कोणाच्या तरी मेहनतीची, कष्टाची कमाई आहे. आणि हे सगळं घडतं एका एका छोट्याशा चुकीमुळे. तर हा जो धक्कादायक घोटाळा आहे तो नेमका आहे तरी काय? चला जरा खोलात जाऊन बघूया. म्हणजे कसं एक अगदी साधंसं छोटंसं पेमेंट एका मोठ्या आणि अजिबात अपेक्षित नसलेल्या नुकसानीचं कारण बनतं. पण मग प्रश्न उरतोच की हे सगळं घडतं कसं? म्हणजे एक साधा क्यूआर कोड स्कॅन इतका खतरनाक कसा काय असू शकतो? आता बघा, प्रोसेस तर तीच होती. क्यूआर कोड स्कॅन केला, आपला यूपीआय पिन टाकला. मग चुकलं कुठे? वेल, खरी मेक स्कॅन करण्यात किंवा पिन टाकण्यात नाही आहे. खरी गडबड आहे आपण कोणत्या प्रकारचा क्यूआर कोड स्कॅन केला ह्यामध्ये. आणि इथेच समोर येतो स्कॅमर्सनी लावलेला एक खतरनाक सापळा, ज्याला म्हणतात कलेक्ट रिक्वेस्ट. हेच आहे त्यांच्या फसवणुकीचं मूळ. तर ही कलेक्ट रिक्वेस्ट म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं तर हा असा क्यूआर कोड आहे जो स्कॅन केल्यावर आपल्या अकाउंटमधून पैसे पाठवत नाही, उलट आपल्याकडून पैसे काढण्यासाठी आपलीच परवानगी मागतो. म्हणजे हा कोड पैसे देण्यासाठी नाही, तर पैसे घेण्यासाठी बनवलेला असतो. एक प्रकारचा ट्रॅपच आहे हा. आता या दोन्ही